तक्रार निवारण देणे जिल्ह्यात एकूण 217 पैकी 167 तक्रारींचे तात्काळ निवारण. पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते शहादा पोलीस ठाणे येथे वृक्षारोपणासह खेळ मैदानाचे उद्घाटन. राज्य शासनाने 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांच्या काही तक्रारी समस्या असल्यास त्याचे लागलीच निवारण होऊन नागरिकांचा वेळ वाचावा व सोशल पोलिसिंगच्या माध्यमातून जनतेचे संवाद साधता यावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी प्रत्येक शनिवारी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांसाठी तक्रार निवारण दिन आयोजित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. त्या अनुषंगाने आज रोजी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी शहादा पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी स्वतः नागरिकांच्या तक्रारी ऐकून व समजून घेत त्यांच्या तक्रारीचे योग्य निरसन करून त्यांचे समाधान केले. यामध्ये नागरिकांचे वेगवेगळ्या तक्रारींचे निरसन करून नागरिकांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे राज्य शासनाने 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत शहादा पोलीस ठाणे परिसरात पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार हे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावे यासाठी पोलीस ठाणे परिसरात तयार करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल या खेळ मैदानाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. म्हसळद पोलीस ठाणे येथील तक्रार निवारण कार्यक्रमाअंतर्गत पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण केले व इतर पोलीस ठाणे येथे संबंधित उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करून स्वतः नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यांचे समाधान केले. आयोजित तक्रार दिनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात एकूण 217 तक्रारींपैकी 167 तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले. सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन तोकड, नंदुरबार शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार तसेच विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व स्टाफ यांच्या उपस्थित पार पडला. आपल्या परिवर्तन 24 न्यूज साठी प्रवीण चव्हाण, नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी.